हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत ही सुंदर अशी रॉकेट फ्लॉवर डॉली. बनवायला अतिशय सोपी आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ह्याचं जे डिझाईन आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे. ही डॉली तयार झाल्यानंतर तुम्ही एखाद्या फोटो फ्रेममध्ये घालून तुम्ही वॉल डेकॉर म्हणून सुद्धा ह्याचा वापर करू शकता, किंवा जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हा खूप छान ऑप्शन आहे. चला तर मग आता ही डॉली कशी तयार करायची ते बघूयात. सुरुवातीला इथे आपण स्लिप नॉट घालून घेणार आहोत. त्यानंतर इथे आता आपल्याला 6 चेन घालून घ्यायचे आहेत. 2, 3, 4, 5 आणि 6. त्यानंतर पहिल्या चेनमधून सुई काढून इथे आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच घालून झाल्यानंतर इथे आपल्याला एक चेन घालून घ्यायची. त्यानंतर आता या चेन स्पेसमध्ये आपल्याला 12 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. 12 सिंगल क्रोशे घालून झाल्यानंतर आता इथे सगळ्यात शेवटी आपण स्लिप स्टिच घालून ब्लॉक करून घेणार आहोत. त्यानंतर आता नेक्स्ट राऊंडच्या सुरुवातीला इथे आपल्याला 3 चेन घालून घ्यायच्या आणि आता त्या सेम टाक्यामध्येच आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचं. आता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला 2-2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता नेक्स्ट राऊंडच्या सुरुवातीला इथे आपल्याला 8 चेन घालून घ्यायचे आहेत. 3, 4, 5, 6, 7 आणि 8. त्यानंतर आता एक चेन खालची जी टाका आहे तो स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्यानंतर आता 5 चेन घालायच्या. 1, 2, 3, 4 आणि 5. परत मगासारखा एक टाका स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. आता परत 5 चेन घालायच्या. 3, 4 आणि 5. त्यानंतर खालचा एक टाका स्किप करून पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता इथे आपले 5 चेन आणि डबल क्रोशे घालून झाले. आता शेवटी काय करायचं, 5 चेन परत घालायच्या. 3, 4 आणि 5. आणि सुरुवातीला जिथे आपण 8 चेन घातल्या होत्या त्यातल्या 3 चेन स्किप करायच्या आणि तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता इथे आपला फुलाचा मधला भाग तयार झाला आहे. आता नेक्स्ट राऊंडसाठी इथे आपण सुरुवातीला एक चेन घालून घेणार आहोत. त्यानंतर आता ह्या चेन स्पेसमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. 1, 2, 3, 4,
5 आणि 6. त्यानंतर आता या पुढच्या प्रत्येक चेन स्पेसमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. आता इथे आपल्याला जे पेटल्स बनवायचे आहेत त्यासाठी सुरुवातीला इथे आपण 15 चेन घालून घेणार आहोत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. त्यानंतर आता या 15 चेन घालून झाल्यावरती पहिल्या 4 चेन ज्या आहेत त्या स्किप करायच्या आहेत आणि आपल्याला आता 15 डबल क्रोशे इथे घालून घ्यायचे. त्यासाठी ह्या चेनच्या मागून लोकरीचा फेरा घेऊन इथे आपल्याला डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता इथे आपले हे 15 डबल क्रोशे घालून तयार झाले. आता काय करायचं आपल्याला, इथे हा जो पुढचा डबल क्रोशे आहे खालचा, तिथल्या टाक्यामध्ये आपल्याला सुई घालून स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला 5 चेन घालून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. आता हे टर्न करायचं आणि आता ह्या खालचे 2 टाके आपल्याला स्किप करायचे आणि तिसऱ्या टाक्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचं आहे. त्यानंतर परत 5 चेन घालायच्या. 2 3 4 आणि 5. आता खालचा एक टाका स्किप करायचा आणि दुसऱ्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर परत 5 चेन घालायच्या. परत खालचा एक टाका स्किप करायचा आणि पुढच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. अशा प्रकारे आपण इथे 7 चेन स्पेस तयार करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या ह्या 7 चेन स्पेस तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला सुरुवातीला इथे 4 चेन घालून घ्यायचे. 1 2 3 आणि 4.
त्यानंतर परत हे आपण टर्न करणार आहोत आणि आता जिथे आपण ही चेन स्पेस घालून घेतली त्या पहिल्या चेन स्पेसमध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आता 3 चेन घालायच्या आहेत, 1 2 आणि 3. आणि आता इथे हा जो कोन तयार झालाय छोटासा, त्या कोनामध्ये आपल्याला 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. आता 5 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर आता पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचे आहे. त्यानंतर आता परत 3 चेन घालून घ्यायच्या आणि आता इथे हा जो कोन तयार झाला त्या कोनामध्ये 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. आता पुढच्या चेन स्पेसमध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्यानंतर परत 3 चेन घालायच्या आणि हा जो तयार झालेला कोन आहे त्यामध्ये 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. इथे जसे आता आपण हे 3 कोन तयार करून घेतले त्याच प्रकारे आता हे उरलेले जे 4 आहेत त्यामध्ये आपण डबल क्रोशे 3 चेन आणि 5 डबल क्रोशे घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपल्या ह्या पाकळीमध्ये 7 पार्ट तयार झाले. आता हा जो पुढचा डबल क्रोशे आहे त्यामध्ये सुई घालून इथे आपण स्लिप स्टिच घालून घेणार आहोत. म्हणजे इथे आपली एक पाकळी कंप्लीट होईल. आता पुढच्या पाकळीसाठी आपण इथे सुरुवातीला 12 चेन घालून घेणार आहोत. 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता पहिल्या पाकळीमध्ये आपण जे 7 पार्ट घातले त्यातला जो दुसरा पार्ट आहे ते जिथे आपण 3 चेन घातल्या होत्या त्या 3 चेनमधून सुई घालायची आणि आता ह्या 12 चेनमधली जी शेवटची चेन आहे त्यामधून सुई घालून ती ह्या 3 चेनमधून बाहेर काढून घ्यायची. म्हणजे इथे आपला हा स्लिप स्टिच तयार झाला. त्यानंतर तुम्ही बघू शकता आता ही आपली चेन स्पेस इथे तयार झाली. आता बाकीचं जे पुढचं डिझाईन आहे तर मगाशी आपण जसं पहिल्या पाकळीला केलं तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे.
आपल्या सगळ्या पाकळ्या इथे कंप्लीट झाल्यात. फक्त जी शेवटची पाकळी आहे तिथे आपण हे कोन तयार करून घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला इथे आपल्याला 4 चेन घालून घ्यायचे आहेत. 3 4. त्यानंतर हे टर्न करायचं. आता या पहिल्या चेन स्पेसमध्ये आपल्याला डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर 3 चेन घालायच्या, 2 3. आणि आता जिथे कोन तयार झाला आहे त्या कोनामध्ये आपल्याला 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. आता या बाकीच्या चेन स्पेसमध्ये सुद्धा आपण सेम डिझाईन तयार करून घेणार आहोत. फक्त आता ही जी पहिली पाकळी आहे तिथे आपल्या शेवटच्या पाकळीला कनेक्ट करून घ्यायचे, जसे आपण बाकीच्या पाकळी इथे कनेक्ट करून घेतल्या एकमेकांना. त्यासाठी आपल्याला या ज्या पाकळ्या आहेत तिथे सेम डिझाईन तयार करायचं आहे. फक्त हे शेवटून जी दुसरी पाकळी आहे तिथे आपण पहिली पाकळी कनेक्ट करणार आहोत. ती कशी करायची ती मी दाखवणार आहे. आता आपण दुसऱ्या चेन स्पेसमध्ये डबल क्रोशे घालून घेणार आहोत. त्यानंतर 3 चेन घालायच्या. त्यानंतर जो कोन तयार झाला त्याच्यामध्ये 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे आपण इथे 5 चेन स्पेस आहेत त्या कंप्लीट करून घेणार आहोत. आता या शेवटच्या 2 चेन स्पेसच्या उरल्या आहेत त्यातल्या दुसऱ्या चेन स्पेसमध्ये आपण ही पाकळी कनेक्ट करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर 2 चेन घालायचे आणि आता जी तिसरी चेन आपण घालणार आहोत त्यासाठी या पहिल्या पाकळीतला जो खालचा टाका आहे त्यामधून सुई काढून आपण एक चेन घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आता इथे जो कोन तयार झाला त्या कोनामध्ये आपण परत 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. आता त्याच्या पुढची जी चेन स्पेस आहे त्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे घालून घ्यायचा, 3 चेन घालून घ्यायच्या आणि जो कोन तयार झाला त्या कोनामध्ये 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आणि आता 5 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर खालचा जो डबल क्रोशेचा टाका आहे त्यामधून सुई काढून स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता इथे आपली सुंदर अशी क्रॉकेट फ्लॉवर डॉली तयार झाली. ही डॉली तुम्ही एखाद्या फोटो फ्रेममध्ये डेकोरेट करून तुमच्या वॉल डेकोरसाठी सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे आपली इथे फ्लॉवर डॉली फ्रेम आर्ट तयार झाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.